कारधा पोलिसांची अवैध हातभट्टीवर धडक कारवाई. 81,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भंडारा तालुक्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारधा पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे वैनगंगा नदीच्या पात्रात सुरू असलेल्या एका अवैध हातभट्टीवर धाड टाकून पोलिसांनी 81,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार साठवणे आणि त्यांच्या पथकाने मौजा जुना सुरेवाड रीट येथील वैनगंगा नदीकाठी छापा टाकला. यावेळी आरोपी यशकुमार उरकुडा नागपुरे 32 वर्षे याला रंगेहात पकडण्यात आलं. 400 किलो सडवा मोहपास, 20 प्लास्टिक पोत्यांमध्ये भरलेला, किंमत 80,000 रुपये, जळाऊ लाकडे, लोखंडी ड्रम आणि इतर साहित्य या प्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 फ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाचे कौतुक ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक श्री गोकुल सूर्यवंशी पोलीस स्टेशन कारधा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि गुप्तता पाळून केलेल्या कारवाईमुळे कारधा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस स्टेशन कारधाचे अधिकारी आता या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.